काम अजय मोहितेच्या माध्यमातून केलंय. काझारवाडी एक्सप्रेस KTPL ची स्पर्धा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या खेळाडूने जिंकलाय. तोच खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 2 बॉल डॉट आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. काव कॉर्नरच्या दिशेला सुजित बॉलच्या पाठीमागे धावतोय. फेकी चांगली पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. एकच धाव मिळते. धाबांचं अकाउंट ओपन झालंय. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. इथे पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 1. चांगला बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आदिकप्पा बॉल पासून थोडेसे दूर राहिलेत. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धाबा कंप्लीट. 2 धावेने अगदी पाहायला गेलं तर शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी इथे पाहिलं गेलं तर डोंट व्हायलेंट प्लीज सायलेंट शो युअर टॅलेंट. इथे पाहिलं गेलं तर आणखीन एक चांगला बॉल. पंच कळतायत इट्स वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा वापर पंचांच्या माध्यमातून थोडीशी कसरत. व्हाईट बॉलचा कॉल आणि अवांतरची 1 धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 4. पुन्हा एकदा चांगला बॉल. स्विंग अँड मिस. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला खेचून करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. अजय मोहिते चांगला गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. भरपूर वेळा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकला हे माहिती आहे त्याला. चांगला बॉल उचललाय. सुजित शेवाळे बॉलच्या खाली कॅच सुटणार नाहीये. फलंदाज बाद पहिल्या विकेटचं पतन ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाला बसतोय. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसला. फलंदाज आशिषच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती कोण येईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावं लागेल. महत्वाची मॅच आपण पाहतोय. शेवाळे ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल. कारण धावसंख्येचा विचार केला तर 4 धावसंख्या आतापर्यंत स्थिर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शांततेत संयमात खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोण कोणावरती भारी ठरेल. कराड की पोलादपूर. सातारा जिल्ह्यातील एक नामांकित संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पोलादपूर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील हा पोलाद क्रिकेट असोसिएशनचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. अगदी पाहायला गेलं तर पहिला धक्का बसलाय. षटक समाप्त झालाय. 4 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ फर्स्ट विकेट. टोटल रन ऑन दी स्कोर बोर्ड 4 रन्स. 4 धावसंख्या धावफलकावरती. समोर बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. कोणी कोणाला कमी लेखून चालणार नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. कोणी काळ गाजवलेला असतो. कोणी काळ गाजवणारे असतात. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. थोडासा स्पीडअप घ्या. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल निघून चाललोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण इथे पाहायला मिळालं. 4 धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक चांगलं पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती वार प्रतिवार पलटवार पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्या 8. सुजित शेवाळे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तर 2 गाव 1 संघ या गटामध्ये आता असोसिएशन अंतर्गत 11 गावातील 11 नामवंत खेळाडू आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व. समोरच्या दिशेला इथे पाहायला गेलं तर समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. नेहमीच म्हणलं जातं अगदी पाहिलं गेलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे स्मरण करावे साईचे आणि स्पर्धा पाहावी कराड क्रिकेट असोसिएशनची. दर्जेदार स्पर्धा उद्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. कराड रबर बॉल प्रीमियर लीग. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अर्थातच KTRBPL 3.0 तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी याच मैदानावरती क्रिकेटच्या पंढरीवरती उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाहायला मिळेल. चांगला बॉल हेलिकॉप्टर
इथे पाहिलं गेलं तर फलंदाज आहे चॅप्टर आणि फलंदाजानं मारलाय हा कडक हेलिकॉप्टर षटकार. चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पाहायला गेलं 6 धावेने धावफलक पुढे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. इथे पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता वार पलट वार मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन वरती रिॲक्शन पाहायला मिळालंय. टीट फॉर टॅट मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. इथे पाहिलं की तर पंच कळवतायत व्हाईट बॉलचा कॉल. एक चांगला एक खराब, एक चांगला एक खराब मालिका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टोटल 21 धावसंख्या धावपलकावरती दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. टायमर ऑन आहे याची दक्षता घ्यायची आहे. स्पीडअप घ्यायचा. कमी गतीने टाकलेला बॉल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे गती परिवर्तन खूप महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये येणं 120 130 गतीने बॉल टाकणे गोलंदाजी नाही आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलाय. रोहित बॉल पर्यंत धावतोय. डेंजर एंडला सुजित पोहोचलाय. नॉन स्ट्रायकर एंडला राजू अप्पा पोहोचलेत आणि राजू अप्पा अगदी पाहायला गेलं तर बॅकअप साठी नेहमीच तयार पाहायला मिळालेत आणि 2 षटकांचा जवळपास खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 22. किती धावा बनवल्या जातील राहिलेत शेवटचे 12 बॉल. 12 बॉल मध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाच्या माध्यमातून किती धावा बनवल्या जातील. तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज कराड 11 टीमच्या माध्यमातून वापरला जातोय. ऑप्शन्स भरपूर आहेत. ऑप्शन्स मधला कोणता ऑप्शन वापरला जातोय ते पाहावं लागेल. एकाला काढावं आणि एकाला झाकावं अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कराड 11 संघाच्या माध्यमातून. अशा परिस्थितीमध्ये छोटा पाकिट बडा धमाका राजू अप्पा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालेत. ज्यांचा टप्पा आपण चांगला पाहायला मिळालाय ते राजू अप्पा. चांगला बॉल ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. 30 या सर्कलच्या आतमध्ये डीप मिड ऑनला. इथे मिड ऑनला अजय मोहिते बॉल पर्यंत पोहोचतायत. एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे. आजच्या दिवसामध्ये अप्पांची गोलंदाजी खूप प्रभावी राहिली आहे. खूप प्रभावी गोलंदाजी केली आहे. खूप प्रभावी टप्पे पाहायला मिळालेत. खूप प्रभावी विकेट्स पाहायला मिळालेत आणि या मॅच मध्ये आता कशा विकेट्स घेत आहेत हेही पाहणं महत्वाचं राहील. पहिला बॉल सिंगल आली आहे. ऑन साइडला मोठा स्ट्रोक पूल केलाय. सुजित बॉलच्या पाठीमागे धावतोय. आदेश कळंत्रे आहे तिथे. चिथा बॉल शोधतोय आणि शोधावा लागलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि इथे पाहायला गेलं तर बघता क्षणी 3 धावा कंप्लीट. दिवसा डवळ्या चोरी, धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा कंप्लीट. 3 धावेने धावफलक पुढे. आदेश कळंत्रे यांच्या क्षेत्ररक्षणासाठी सागर पाटील साहेब यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक. कशासाठी आहे ते तुम्ही ओळखावं. चांगला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं गेलं तर वेगाने पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, कॉल दिलाय. लगेच पहा, नेहमी तुम्ही हायवेवरून जेव्हा गाडी धावते तेव्हा अनेक बोर्ड्स पाहता, अनेक फलक पाहता. थांबा, पहा आणि जा. त्याचाच वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला. अगदी पाहिलं तर सिंगल धाव आली आहे. सिंगल नंतर धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 27. तिसरं षटक चांगलं पाहायला मिळालंय. हो 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 काय वेग आहे. अप्रतिम वेग पाहायला मिळतो. अगदी पाहायला गेलं तर हायवेवरून गाडी किती वेगवाने धावायची आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना किती वेगाने गोलंदाजी करायची हे खरं तर तुम्ही योग्य टप्पा टाकल्यानंतर वेगाचं महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो अप्पांचा टप्पा खूप चांगला पाहायला मिळाला. चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अप्पांचं पहा थोडंसं अर्ली सेलिब्रेशन आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर झालं का पाहावं लागेल. कॅच सुटलाय का असं पाहावं लागेल, पण कॅच नाहीये. रोहितदादांनी सांगितलं. राजू अप्पांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांना वाटत होतं की रोहितच्या हातून कॅच सुटलाय, पण रोहितने सुद्धा लगेच पहा कबूल केले कॅच नव्हता कारण कट नव्हती
आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 27 धाबा धावपलकावरती चांगलं षटक. बाटची कड पुन्हा एकदा पाहिले तर क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. विकास वैरी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. फेकी थोडीशी खराब, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. लेझी क्रिकेट. 2 धाबा कंप्लीट. दुखापत झाली का पहा. अगदी पाहिलं तर खूप मोठी प्रॉपर्टी आहे. 2 धाबेने धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय. 29 धाबा धावपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर कोणता गोलंदाज वापरला जातोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण पाहायला मिळेल. ऑप्शन्स भरपूर आहेत. अधिक कप्पा आहे, शुभम आहे, स्वप्नील आहे, संतोष आहे. त्यानंतर आदेश फक्त गोलंदाजी करत नाही आहे. एकमेव आदेशच गोलंदाजी करत नाही या संघामध्ये. टाकतो पार्ट टाइम गोलंदाज आहे. जेव्हा तुम्हाला जमत नाही तेव्हा त्याला जमतं. 29 धावा धावपलकावरती शेवटचे 6 बॉल. शेवटचे 6 बॉल. शुभम गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर चांगला बॉल होता शुभम पाटील. इथे पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर. पहिला इशारा पाहायला मिळालाय. व्हाईटचा कॉल आहे. अबांताच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने धावपलक 30. पुन्हा बॅटची कड घेतली. तिथे पाहायला गेलं तर 30 आर सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉप रिजन मध्ये विकास चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट झाली आहे. तो सेट बॅटर आहे तो नॉन स्ट्राइक रेंजला. जो नवीन बॅटर सलामीला आलाय तो बॅटर राजेश आपल्याला स्ट्रायकर रेंजला पाहायला मिळतोय. जो प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक. ऑन साइडला सुजित बॉल पर्यंत धावेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल. बॅकअप पहा. एकाने पुढे जायचं, एकाने मागे यायचं. चांगलं पाहायला मिळालंय. हे स्टँडर्ड क्रिकेट आहे, हे क्वालिटी क्रिकेट आहे. आणि कराड 11चा संपूर्ण संघ म्हणजे क्वालिटी क्रिकेट आज असोसिएशन मधील 8 संघांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळणार आहे. नामवंत 11 खेळाडू प्रत्येक असोसिएशनच्या माध्यमातून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली आहे. आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. आणि इथे पाहिलं की तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. नेहमी म्हणलं जातं खोटं खेळून जिंकण्यापेक्षा खरं खेळून हरला तरी चालेल, पण खिलाडी वृत्ती आणि प्रामाणिकपणा सोडू नका. इथे पाहायला गेलं तर फलंदाज बाद झाला. 31 धावसंख्येवरती धावपलक स्थिर. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. खूप लांबचा प्रवास ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाने केलेला. 21 असोसिएशनच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा हे संघ सहभागी होताना पाहायला मिळतात. आज शेवाळे ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी हे निमित्त आणि या निमित्तांच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींची ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. धर्मपंथ जात भेद विसरून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट या मैदानावरती आपल्याला आज पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे 31. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. जिथे गाव पाहिलं जात नाही, जिथे नाव पाहिलं जात नाही, आज पाहिलं तर प्रत्येक जण आपल्या तालुक्याच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल. नवीन बॅटर रोहन ऑन दी स्ट्राइक. 4था बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलला आदेश कळंत्रे. दुखापत झाली का प्लीज बघा. प्लीज थोडंसं फास्ट जा. चला धावा थोडंसं प्लीज. थोडंसं स्पीडअप घ्या. दुखापत झाली का चेक करा.
म्हणून रबर बॉल खेळत असताना मित्रांनो खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी घडतायत. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी देसाई साहेब यांचंही शुभागमन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून स्वागत. आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी देसाई साहेब, आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. कराड तालुका प्रीमियर लीगसाठी ज्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य पाहायला मिळालं. अनेक स्पर्धेमध्ये, कराड तालुक्याच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्या माध्यमातून लास्ट इयरला पण पाहिलं गेलं तर अप्पर्स ज्यांच्या माध्यमातून दिले होते ते संदीपजी देसाई साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलं मनापासून स्वागत. आणि यावर्षी सुद्धा KTPLच्या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून यस रिप्लेसमेंट जरूर आपल्याला पाहायला मिळते. जरूर चेक करा, थोडंसं काळजी घ्या मित्रांनो. खेळताना जरूर इंज्युर्ड होणार नाही आहे. क्रिकेटचा खेळ आज नाही खेळायला भेटला तर उद्या खेळायला भेटू शकतो, उद्या गेला तर परवा भेटू शकतो, 2 महिने 3 महिने 4 महिन्यानंतर क्रिकेट खेळायला भेटू शकतं. पण रबर बॉल क्रिकेट खेळत असताना स्वतः काळजी घ्या. स्टडचे शूज वापरा. वेळोवेळी पाणी, वेळोवेळी ज्या क्रिकेटच्या लागणाऱ्या गोष्टीच त्या वापरत चला, म्हणजे दुखापत होणार नाही. पण सर रन किती घ्यायचे? दाबा 4 दाबा. यस, 35 दाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथे पाहिलं गेलं तर धावसंख्या झाली 35. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. चला प्लीज, पंचांचा निर्णय थोडासा चर्चा करा. योग्य तो निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. चला प्लीज, निर्णय कळवा लगेच. ऑफिशियल पंच प्लीज निर्णय लगेच कळवा. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन फायनल असेल. पंच तुमचा निर्णय ताबडतोब आमच्यापर्यंत कळवा प्लीज. मॅच थांबवू नका, स्पीडअप घ्या प्लीज. यस, इट्स नो बॉल. अगदी पाहिलं गेलं तर नो बॉलचा कॉल. आणि अवंताच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या झाली 36. शेवटचे 2 बॉल, 36 धावसंख्या धावफलकावरती. समोरच्या दिशेला मोठा स्ट्रोक, फ्री हिटचा बॉल सुजित बॉलच्या खाली. कॅच पकडला होता, धरतीला दान झालाय. 2 धाबा कंप्लीट करा. 3ऱ्या धाब्याचा कॉल, बॅकअप नाहीये. आणि अगदी पाहायला गेलं तर 3 धाबा कंप्लीट, 4थ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपचा फायदा घेतला इथे. अगदी पाहिलं गेलं तर 4थ्या धाब्याचा प्रयत्न आणि 3 धाबा कंप्लीट झालेत. 3 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 39 धाबा. अमित हिनुकले पहा, दोस्त आहे आदेश, मित्र आहे. मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा. इथे संकटामध्ये सुद्धा मित्र सोबत उभा राहिला. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल. खराब फेकी. 2 धाबा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी पाहिलं गेलं तर 3 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळालं. 3 धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 42 धाबा जिंकण्यासाठी 43 धाबांची गरज. प्रत्येक जण आदेशची काळजी घेतोय. प्रत्येक जण आदेशची विचारपूस करतोय. उद्या KTPLची स्पर्धा आहे. अमित हिनुकलेच्या संघामध्ये कदाचित आदेश असू शकतो किंवा संग्रामच्या संघामध्ये असू शकतो. प्रत्येक जण गेलेल्याच्या संघामध्ये आदेश नक्की कोणाच्या तरी एकाच्या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळेल.
त्यामुळे आदेशची अगदी विचारपूस काळजी घेतली जाते. आदेशला खांद्यावरती तुम्ही घेऊन यायला पाहिजे होतं अमित. 42 झालेले आहेत. 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी कराड 11 टीमला. चला टॉस करूयात. नेक्स्ट मॅच अखंड शाहूवाडी 11 विरुद्ध कराड दक्षिण. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सचिन देसाई अध्यक्ष, त्याचबरोबर विशाल थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली खेळणारा कराड दक्षिण 11 संघ. दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खेळणारा अखंड शाहूवाडी 11 संघ. या दोन संघाच्या दरम्यान आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करत आहोत. प्लीज टॉस साठी या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कराड 11 टीम. कराड 11 चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित. जास्त वेळ घेऊ नका. आपलं आयोजन आहे. प्रत्येकानं आपलं आयोजन समजून आयोजन कमिटीला सहकार्य करा. चला प्लीज चालू करा प्लीज. चला प्लीज मॅच सुरू करा. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीची A1 जोडी, सलामीची बहारदार जोडी, सलामीची सर्वात लोकप्रिय जोडी. चला प्लीज मॅच सुरू करा. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. चला टॉस करूयात. अखंड शाहूवाडी 11 संघ प्लीज टॉस साठी या. मॅच होतीये सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहूयात पोलादपूर टीमच्या माध्यमातून कोणता गोलंदाज वापरला जातोय. शैलेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. शैलेशकडे पाहिल्यानंतर विशाल पारगे या खेळाडूची आठवण झाली. कारण शरीरयष्टी जर पाहिलं गेलं तर टीम आली. अखंड शाहूवाडी 11 संघ प्लीज टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला आयोजन कमिटी टॉस करून घ्या. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय संदीप देसाई साहेब आपल्या संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई अध्यक्ष सन्माननीय संदीप देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. एका बाजूला अखंड शाहूवाडी आणि दुसऱ्या बाजूला कराड दक्षिण. नुकतीच झिंगा प्रीमियर लीग आय थिंक निवृत्ती मैदान घनसोली इथे पार पडली. पहिला बॉल राजू कंक स्वैग से करेंगे सबका स्वागत. आणि स्वागत केले राजू कंकने षटकराने. राजू कंक ब्रँड आहे बॉस. पहिल्याच बॉल वरती वार पलटवार. सुरुवात अप्रतिम झाली. सुरुवात कशी झाली पाहिलं जाणार नाही. शेवट कसा होतो हे पाहिलं जाईल. अखंड शाहूवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले ते म्हणजेच त्याचबरोबर संभाजी